मी ऋतुजा स्वागत करते तुमचं माझ्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. तसं ब्लॉग आज थोडासा उशिरा चालू करते कारण सकाळपासून मला थोडंसं असं वेगळंच व्हायला होतं. म्हणजे आज मूडच नव्हता. एखादा दिवस असा असतो ना की त्या दिवशी आपल्याला काहीच करायचा मूड येत नाही, तसाच आजचा दिवस होता माझा म्हणजे आहे. आणि परत सानू आली शाळेतून 12:30 वाजता. मग सानू आले असते ना थोडं लिफ्टअप केलं. आता का माझा मूड नव्हता हे मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगते, आत्ताच नाही सांगत. सो आत्ता सगळा स्वयंपाक आवरून घेतलेला आहे. आज स्वयंपाकात होती मटकीची भाजी, मसाला पापड, ते मी तुमच्यासोबत शेअर करतेच. पण त्याच्या आधी आज खूप महत्त्वाचं काम करून घ्यायचं आहे. ते म्हणजे ह्या कपाटाला काच बस. काय काय होते? तुझं नाही काय? तुझं नाही म्हणते. कशाला माझं नाही म्हणते ती? काय पाहिजे तुला? हा मग तिचं ताट आहे ते. तुझं आहे दुसरं, मी देते तुला. थांब आहे, थांब थोडं. अशीच कुरकुर चालू असते हिची सकाळ संध्याकाळ. असं. चला, हे माझ्या लग्नातलं कपाट आहे. आणि सानू 1-2 वर्षाची होती ना तेव्हाच हा काच फुटला होता तिच्याकडून. तिने एक मोठा गोट मारला होता त्याच्यावर. आणि आम्ही जेव्हा आमचं म्हणजे भाड्याचं घर होतं आणि आम्ही ह्या घरात शिफ्ट व्हायला होतो तेव्हा कपाट खाली घेताना हा काच फुटला होता. सो हे ह्या कोपऱ्यात होतं आणि आम्ही काही जास्त लक्ष पण दिलं नाही त्याच्याकडे कारण जास्त यूज नव्हताच. पण अशात असं व्हायलं की अशात त्याचा यूज व्हायला लागलाय. आणि सौ ही एक 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 चिकटपट्टी काढायला लागली खालची. आणि ते विचित्र पण दिसायला लागलं फार. असं कोणी आलं वगैरे घरात तर ते कसं दिसतंय ना कपाट. सो मला आज त्याचा काच बदलून घ्यायचा आहे. मला त्याचा फोन आला होता त्या माणसाचा की येत आहेत ते, म्हणून मी आधी सगळा स्वयंपाक वगैरे आवरून घेतलाय. आता ते काच बसवायला येणार आहेत म्हणून मला फोनचा फोन आला होता. आणि मग मी पटापट स्वयंपाकाला सुरुवात केली. म्हणलं ह्या दोघींचे जेवणं तरी व्हायला पाहिजेत ते यायच्या आधी. आणि आज मी जेवणामध्ये मटकीची भाजी, भाकरी, भात आणि मसाला पापड करणार होते. कारण आमच्यात पापड असं कोणीच खात नाही, म्हणजे भाजून ते म्हणजे जास्त कोणाला एकतर आवडतच नाही पापड. मला आणि सानूला आवडतो, यांना आवडत नाही पापड. हा प्रकारच आवडत नाही त्यांना. ते कधीच बाहेर गेल्यास पण असं मसाला पापड ऑर्डर करत नाहीत. त्याच्यामुळं मग घरी कधीतरी केलं ना मग आम्ही खाताना दिसलं की खातात ते. म्हणून मी आज पापड तळणार होते आणि तिचे मसाला पापड करणार होते. कारण सानूला खूप आवडतं, मला पण खूप आवडतं त्याच्यामुळं. आणि आम्ही खाताना बघितलं की ते बरोबर खायला लागतात. मग मी तर कांदा कट करून घेतला होता. आणि घरी मसाला पापड करण्यासाठी काही नाही, बाहेरचं फक्त तुम्हाला ते भुजिया पाहिजे असतं, जे एकदम बारीक शेव असते त्याला भुजिया म्हणतात. बाकी सगळं घरचंच असते. कांदा कट करून घ्यायचा, टोमॅटो, कोथिंबीर आणि तुमच्या आवडीनुसार चाट मसाला नसेल तरीही चालतं. माझ्याकडे पण नव्हता आज. आणि मी फक्त त्याच्यावर कांदा कट करून घेतला, टोमॅटो, कोथिंबीर आणि आपलं तिखट आणि थोडंसं मीठ फारच किंचित टाकायचं कारण मसाल्यात पण असतं, किंवा तुम्ही स्किप केलं तरीही चालेल. आणि ह्या वर्षी ना पापड खूप छान झालेत, म्हणजे एकदम पातळ आहेत आणि त्याची चव पण खूप भारी लागते. फक्त तेलात टाकलं की काढावं लागते, नाहीतर ते लगेच करपून जाते.
आता सानू तिकडे तर मी सांगू शकते. म्हणजे मला सकाळपासूनच आज मूड नव्हता, कारण ह्यांनी मला म्हणलं की पॉसिबिलिटी म्हणजे जस्ट विचारलं त्यांनी मला. त्यांना खूप जण असं सजेस्ट करतात की सानू खूप हुशार आहे, तू तिला बाहेर का नाही टाकत. तर कारण आहे ती खूप म्हणजे हुशार आहे, कारण इथं तिला तेवढं म्हणजे प्रॉपर सगळं भेटत नाही, मान्य आहे मला. पण माझं तरी असं म्हणणं आहे की म्हणजे 10वीपर्यंत नाही तिला बाहेर टाकावं. पण कधी कधी वाटतं की यार तिने एवढी हुशार आहे आणि फक्त आपल्या इन्सिक्युरिटीसाठी आपण तिला आत्ताच बाहेर टाकायचं नाही म्हणतोय, असं पण होतं माझं कधी कधी. त्याच्यामुळं तेच सकाळी आम्ही डिस्कस करत होतो आणि माझं तेव्हापासून घुमत होतं की तिला आपल्यापासून लांब करायचं. मग मला फारच हेवी सकाळपासून मी 2-3 वेळेस रडले पण. सो असं व्हायला होतं. म्हणजे फक्त त्याची चर्चा झाली तर हे हाल आहे माझं. काय माहिती तिला जर बाहेर टाकायचं ठरलंच तर माझं काय होणार आहे. पण बघू आता, 1-2 जणांचे सल्ले घेऊन आणखीन. कारण आम्ही बघितलं यार 2 वर्ष बघितल्यावर पण एवढं काही मला वाटलं नाही. आणि आता ती म्हणजे तेवढी मोठी झाली म्हणजे सगळं कळतंय तिला. पण आम्ही तिच्यापाशी तर आणखीन विषय पण काढलेला नाही आहे. आमचंच तेवढं काही नक्की नाही आहे. सो म्हणलं आधीच कुठं महाभारत घडवायचं आहे का. पण तशी ती खूप समजूतदार आहे, ती त्याला पण समजून घेईन असं वाटतं मला. तसं मी तिला केलंय तेवढं. म्हणजे माझं एक असतं की तिनं असे नाही ना, ठीक आहे एखादा अभ्यास नाही केला त्याच्यासाठी मी आणखीन एवढं नाही प्रिपेअर करत तिला, पण तिनं मेंटली आणि फिजिकली खूप स्ट्रॉंग बनवलं मी तिला, की मी कोणतंही इमोशन तिच्यावर असं हावी होत नाही पटकन. तिची ती कंट्रोल करते. आता हे आवाज बघा तुम्ही, आणि मी तुम्हाला दाखवते ती काय करते. ती मी इकडं बोलते तर तिचं किती रडारड चालले बघा. हे बघा, हे बघा. का तर हिच्याकडे लक्ष देईना, दिदू पण लक्ष देईना आणि मी पण तिकडं बसले. तर मग माझ्यापाशी येऊन नाही बसायचं, इकडं येऊन गोंधळ करायचा आहे ना. जेवण करायचं. बरं ठीक आहे, मी आधी साऊला खाऊ घालते आणि नंतर तुमच्याशी बोलते. ओके हां चला. आता हे बघा, मस्त असा काच त्यांचा बसवून झालेला आहे आणि 15 मिनिटामध्ये त्यांनी काच बसवला. म्हणजे हा दरवाजा उघडून जो काही मध्ये पत्रा आहे ना, त्याला 2 खिळे असतात, ते खिळे काढून तो इझिली असं उघडला जातो मध्ये. म्हणजे ह्या दरवाजाच्या मध्ये पण असं एक पत्र्याचं उघडलं जातं आणि त्यातून तो जुना काच बाहेर काढायचा आणि हा नवा टाकायचा. असं 15 मिनिटात त्यांचं करून झालं. पण तर तेव्हा करताना काही मी व्हिडिओ काढू शकले नाही, कारण ते दोघं होते. ते म्हणतील बाई काय करायला लागली. एवढं काही मी अशा एरियामध्ये राहत नाही की जिथं व्हिडिओला आणखीन तेवढं कम्फर्टेबली बघितलं जातं. त्याच्यामुळे मी करताना काही व्हिडिओ काढला नाही. आणि आता मी इथं स्वच्छ करत होते काच आणि मस्त दिसतंय आता, एकदम नवीन असल्यासारखं दिसायला लागले कपाट. फारच जुनं असं वाटत होतं ते. आणि आपल्या लग्नात आलेल्या गोष्टी आपल्याला इतक्या सहजासहजी टाकून देऊ वाटत नाहीत. कोण माझ्यासोबत कनेक्ट करेल त्यांनी मला कमेंट नक्की करा की आपल्या लग्नात आलेली कोणतीही गोष्ट आपल्याला खूप जवळची असते, कारण ती आपल्याला आपल्या आईवडिलांनी दिलेली असते. त्याच्यामुळे इतकं पटकन त्या गोष्टीवर गिवअप नाही करू शकत आपण. म्हणून ह्याचा काच बदलून घेतला मी. तसं ह्याचा यूज फक्त ह्या दोघी करतात, जास्त काही बघण्यात पण येत नाही, कारण एक तर एका कोपऱ्याला असतं. तरी पण माझं असं होतं की नाही, ते चांगलं राहिलं पाहिजे. आणि म्हणजे अशातच ते माणूस यायचं की रोज म्हणायचं की कपाटाची काच बदलून देतो वगैरे. मग मी एका दिवशी त्यांना विचारलं की मी घेऊ का बदलून. ते म्हणले घे, असं काही म्हणजे हे नाही. मला वाटलं ते नाही म्हणतील काय की, कारण यूज नव्हता कपाटाचा तेवढा. बट ठीक आहे, ते काय बोलले नाहीत. मग मी पटकन बदलून घेतला. एका काचाला त्यांनी 650 रुपये घेतले. 700 म्हणत होते, पण 650 रुपये घेतले. असे 2 काचाचे त्यांनी 1300 रुपये घेतले आणि खूप झटपट काम होतं ते. सो मला तर फार आवडले. माझ्यापेक्षा सानूला फार आवडले, कारण ते सानूचं कपाट आहे आणि तिनं सारखं असायचं की हे बदलून घे बरं मम्मी. साऊ आल्यापासून तर ते सारखं तिची कटपट्टी काढ, काहीतरी कर, चिडचिड हो तिच्यावर, असंच चालू होतं आमचं. म्हणून आता फार भारी वाटते आम्हाला ते दोघींना. ते आत्ता येऊन काच बसवून गेलेत आणि एक 15 ते 20 मिनिटात फक्त त्यांचा काच बसवून झाला. आणि मला ते दुपारपासून म्हणत होते की ताई आम्ही येतो अर्ध्या तासात. हाय बाईच्या, पुस्तकं बघितली का केवढालेत. ओ माय गॉड, मग तुझा आता 1 किलो कमी होईल का स्कॉलरशिपचा अभ्यास करून. बरं, आजचा पेपर कसा गेला सांग. कुणामुळे होतं.
काल तिने माझं खूप ओरडणं खाल्लं होतं की ती म्हणली 4 धडे राहिलेत माझे. म्हणलं तुझे 4 धडे कसे एका दिवसात होणार आहेत? सौ पण तिला जास्त अभ्यास करू देत नाही, फार डिस्टर्ब करते. म्हणलं 4 धडे कसे होणार आहेत? मग मी खूप बोलले होते. समजली काय? हा मग ते माझ्या बोलण्यामुळे करून दाखवलं शानपणा. मग तिनं केले ते 4 धडे आणि जेवढे तिने पाठ केले होते तेवढे सगळे प्रश्न आले होते आणि खूप आनंद होतो. असं आपल्याला सगळा प्रश्नपत्रिका अशी सगळी येत असतील उत्तर आणि मग पुन्हा दुसरे आपल्याला विचारते सांग ना आपण म्हणायचं नाही मी लिहिलंच नाही, हे का नाही. भारी वाटलं ना. आता मराठी आहे परवा पॅट आहे का? गणित पॅटला काय असतो? काही तिकडली म्हणजे असे शाब्दिकच पुस्तकातलं नाही. मला वाटलं त्याला तर काय पॅरेग्राफ देणार ना ते. हा मग 1:15 वाजता ते कपाट बसवणाऱ्याचा फोन आला होता मला की आम्ही येतोय अर्ध्या तासात. मग पटपट स्वयंपाक आवरून घेतला. म्हणलं आता येतील आणि ते काही यायचं ना. जेवण झालं, म्हणलं आता झोपायचं थोडं. ती काय फोन बी उचलला. मग मी साऊला इथं झोपवलं. म्हणलं आता काही त्यांना यायचं नसेल त्याच्यामुळे ते फोन उचलत नाही आहेत म्हणून मी साऊला झोक्यामध्ये झोपवलं इथं. आणि मी आपलं एडिट करत बसले होते. म्हणलं आता व्हॉइसवर करायचं झालं. मी सुरू केलं की त्यांचा फोन आला की आम्ही आलोय म्हणून. मी साऊला झोक्यासहित उचलून नेलंय तिकडं. आणि परत हे झालं. आता साऊ काही उठलेली नाही आहे आणि फार छान दिसते आता कपाट. एक किती आता इथं राहायला यायच्या पण म्हणजे 6-2 वर्ष 8 वर्ष झालं ते कपाट तसंच होतं. म्हणजे एका कोपऱ्याला असायचं त्याच्यामुळे त्याच्याकडे लक्ष पण जात नव्हतं आमचं. हां सारखी चिकटपट्टी मग तिच्या हाताला लागण्याची भीती वाटत होती आम्हाला त्याच्यामुळं करून घेतलं आणि छान दिसते आता बघा. मस्त तिला जास्त आवडले. असं ठेवते. एवढं झोपून काय त्याला तुझे वीस माझे वीस. नीट ठेवा. चला आता आम्ही कॅरम खेळतो. आपण भेटू अशाच पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय कर बच्चू. बाय. Damn it. Yes.